नमस्कार, मी हमीद बागवान. बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंबिका देवी यात्रेचा भव्य शुभारंभ, श्रीफळ अर्पण करून जागा वाटपाला सुरुवात. सांगोला प्रतिनिधी जयराम रणदिवे. आज 15 जानेवारी 2026 रोजी अंबिका देवी यात्रेच्या जागेचे वाटपाचे शुभारंभ. या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद गुगे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून तसेच कोर्ट रिसिव्हर यात्रा कमिटीच्या सर्व पदाधिकारी यांच्या सुद्धा हस्ते श्रीफळ अर्पण करून जागा वाटपाला सुरुवात करण्यात आले. तसेच यावेळी यात्रेतील सर्व व्यावसायिक, उद्योजक, नागरिक यांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ अर्पण करून जागा वाटपास व यात्रेला आरंभ करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तर जागा वाटप प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यात्रा भक्तिप्रधान राहील व स्थानिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यावेळी कोर्ट रिसिव्हर यात्रा कमिटीचे वकील साहेब यांची घेतलेली मुलाखत. वाटपाची सुरुवात करण्यासाठी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घुगे साहेब, पंढरपूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख सरकारी वकील वागेकर साहेब, त्याचबरोबर विक्रांत बनकर वकील साहेब, नितीन बाबर वकील साहेब, खाडे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये बत्ती साहेब, त्याचबरोबर इथं समोर असणारे सर्व व्यापारी वर्ग. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण जागा वाटपासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत. सांगोलाची अंबिका देवीची यात्रा ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारी यात्रा आहे. या यात्रेच्या निमित्तानं हौशी नवशी गवशी सगळी एकत्र येत असतात. आपणही व्यवसायाच्या निमित्तानं इथं एकत्र येत असतो. हे एकत्र येत असताना सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी यात्रा आहे या यात्रेला आपल्याकडून कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही पाहिजे. शांततेच्या माध्यमातून ही यात्रा पार पडली पाहिजे. यासाठी सर्व व्यापारी वर्गाची प्रमुख जबाबदारी आहे. आपण थोड्याशा फुटभर जागेसाठी किंवा एका दोन गिरायकासाठी कोणाशी तरी वाद करतो. लक्षात ठेवा, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता चालू आहे. यात्रा माननीय जिल्हा न्यायालय पंढरपूर यांच्या आदेशानुसार कोर्ट रिसिव्हर म्हणून आम्ही ही यात्रा भरवित आहोत. असा असताना कोणत्याही कायदेशीर बेकायदेशीर तुम्ही केलेल्या कृत्यामुळं कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेच्या कचाट्यामध्ये 4-2 दिवसाच्या किंवा 4-2 हजार रुपयेच्या आमिषापोटी तुम्ही बळी पडू नये ही आमची सर्व कोर्ट रिसिव्हर यांची इच्छा आहे. त्यात काही गेल्या वर्षी कुणी जागा दुसऱ्याला विकणं असलं काही जरी प्रकार निदर्शनास आलं किंवा वाटून दिलेल्या जागेपेक्षा जास्त जागेवरती कुणी मंडप ठोकला किंवा काही साहित्य ठेवलं, त्याचबरोबर आपल्या व्यवसायासाठी आपण एखादा स्पीकर लावलेला असेल तर त्या स्पीकरचा व्यत्यय शेजारील व्यावसायिकास होणार नाही. या ज्या काही आपण रोजचा व्यवसाय करत असताना ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या आपण जेवढ्या चांगल्या पद्धतीनं पार पाडाल तेवढ्याच पद्धतीनं ही यात्रा सुरळीत होणार आहे. त्यामुळं आम्हा सर्वांच्या वतीनं तुम्हाला यात्रेच्या निमित्तानं होणाऱ्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत असताना तुमची जबाबदारी ही तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडावी अशी अपेक्षा करतो.